कार्यक्रमाला सुरुवात करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन, माता भगिनी आणि प्रिय बांधवांनो, आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आजचा हा आनंदाचा क्षण आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि समाज बांधव आर्थिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे. सोनार समाज फॅमिली गेट टुगेदर 2026 या सुंदर सोहळ्यास आपलं मनपूर्वक स्वागत. आगत्यम सुस्वागत आहे. सर्वप्रथम मी आपणास माझा परिचय करून देतो. मी ओंकार बाळासाहेब वेदपाठक आणि मी साक्षी ओंकार वेदपाठक. फॅमिली गेट टुगेदर 2026 या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. सर्वात पहिल्यांदा माझ्या बंधू आणि भगिनींचे सर्वप्रथम आभार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महामंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश दादा पोतदार यांनी वरती यायचंय. व्यासपीठावरील त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. तसेच सन्माननीय दिवाकर दादा पोतदार महामंडळाचे उपाध्यक्ष यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व महामंडळाचे उपाध्यक्ष तथा सन्माननीय रामानंदजी तपासे यांनाही मी विनंती करतो, त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. संतांनी आम्हाला शिकवले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. या संतवचनास अनुसरून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण वृक्षात जलार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. मी आमच्या सन्माननीय सर्व सदस्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या आपल्या वृक्षांना जलार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. खरंच झाडे ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश आजच्या काळाची गरज बनली आहे. आजच्या या उपक्रमातून समाजापुढे एक सुंदर आदर्श निर्माण होत आहे. मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत. आभार. यानंतर आपण सामूहिक राष्ट्रगीत म्हणणार आहोत, त्यामुळे सर्वांनी उभा राहायचंय. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. मातरम मातरम. जय जय असो. यानंतर समाजातील शहीद झालेल्या तसेच समाजासाठी आयुष्य समर्पित केलेल्या, आपल्यात आज हयात नाहीत अशा दिवंगत समाज बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपण
महाराजांच्या अभंगाने या कार्यक्रमाची सुरुवातीला महाराजांचा अभंग हा आपण देणार आहोत. अभंगाची सुरुवात आपण करणार आहोत. खरं तर सांगायचं असं झालं तरी शहीद झालेल्या जवानांना समर्पित असं एक बहुमूल्य वाक्य म्हणजेच काय की भरपूर सारे असे आपल्या समाजातील भरपूर असे व्यक्ती यांनी शहीद झालेल्या जवानांना म्हणजे जे काही सैनिक आहेत यांनी आपल्या समाजामध्ये खूप कमी प्रमाणात आहेत. म्हणजेच काय 1% नाही ते 0.5% असतील आपल्या समाजामधील असेच सैनिक त्यांनी देशासाठी समर्पित असं काहीतरी करून दाखवावं यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देणं खूप साठी गरजेचं आहे. यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आज येथे अभंग घेणार आहोत. तो अभंग चालू करणार. तेव्हा तुझा मी सोनार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी, रामनाम सोने चोरी, सोने चोरी, रामनाम नाम, रामनाम सोने चोरी, सोने चोरी. तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. नरहरी सोनार हरिचा दास, नरहरी सोनार हरिचा दास. नरहरी सोनार हरिचा दास, भजन करी रात दिवस, भजन करी रात दिवस. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. सन्माननीय व्यासपीठ. सोनार समाज म्हटलं की 3 शब्द खूप महत्वाचे असतात. एक मात्र श्री, दुसरा मात्र नरहरी, तिसरा मात्र महाराज. श्री नरहरी महाराज या वाक्याचा अर्थ असा होतो, श्री म्हणजे आदरार्थी शब्द, हा आदरार्थाने घेतला जातो. नरहरी म्हणजे भगवान विष्णूचे नरहरी रूप. याच नरहरी रूपाचे त्यांना एक संतांचं नाव दिलेलं आहे. नरहरी म्हणजे भगवान विष्णूचे रूप असं त्यांना म्हटलं जातं. आणि महाराज म्हणजे पूजनीय संत. म्हणजेच काय की संत श्री नरहरी महाराज हा शब्द आपल्या सोनार समाजाला प्रदर्शित करतो. तसेच संत नरहरी महाराजांबद्दल सांगायला झालं तर त्यांनी हरिनाम तसेच भजनाची कीर्तन केला. लोकांना अध्यात्म त्यांनी दाखवलं, भक्तीचा मार्ग त्यांनी दाखवत समाजात सदाचार
व श्रद्धा वाढवण्याचं काम श्री संत नरहरी महाराजांनी केलं आणि भक्तांना मार्गदर्शन देण्याचं त्यांनी केलेलं आहे. तसेच प्रवचन देणे व दीनदुबळ्यांची सेवा करणे आणि समाजकार्यात त्यांनी सर्वात असा मोठा हातभार त्यांनी लावलेला आहे. संत नरहरी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या काळामधील जे कार्य असं केलंय ते भक्ती, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश त्यांनी दिलेला आहे. तसेच आपण आज कार्यक्रमाचे प्रास्ताविक महामंडळ अध्यक्ष श्री प्रकाशदादा पोद्दार करतील. मी प्रकाशदादांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. नमस्कार सर्वांना. जय नरहरी, जय विश्वकर्मा. आज पांचाळ सोनार समाज महामंडळ महाराष्ट्र राज्य फॅमिली गेट टुगेदरच्या निमित्तानं आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. पांचाळ सोनार समाज महामंडळ काय आहे? महामंडळ संकल्पना काय आहे? संघटना तर आहेतच, पण महामंडळ त्यापेक्षा एक वेगळं आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये महामंडळानं आपला एक आगळा वेगळा पैलू समाजाला दाखवलेला आहे आणि त्याप्रमाणे समाजाला दिशा देण्याचं काम महामंडळाच्या प्रत्येक सदस्यानं, प्रत्येक पदाधिकाऱ्यानं केलेलं आहे आणि आम्ही ते करणार आहोतच. तुम्ही प्रत्येक वेळेला पाहता महामंडळाच्या कार्यक्रमाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य असते. आज फॅमिली गेट टुगेदरच का घ्यायचं आणि ते महाबळेश्वर इथंच का घ्यायचं हे मला प्रत्येकाने विचारलं तर समाज बंधूंना सांगतो, महाबळेश्वर हे प्रत्यक्ष शिवाचं मोठं स्थान आहे. इथं रुद्राच्या किंवा रुद्राक्षाच्या आकाराचं किंवा रुद्राक्षाच्या माध्यमातून तयार झालं एक मोठं शिवलिंग इथं आहे. 2000 वर्षापूर्वीचं कृष्णमाईचं मंदिर इथं आहे. असे एक प्राचीन आणि आध्यात्मिक वारसा लाभलेलं हे स्थळ आहे. शिवाय एक थंड हवेचं ठिकाण तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. एक कोकण पट्टा, सह्याद्रीचा कोकण पट्टा, जिथं अनेक पशुपक्षी, अनेक औषधी वनस्पती इथं आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची वरदायिनी आपली कृष्णा नदी इथंच उगम पावते. या महाबळेश्वरमध्ये कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि सरस्वती या 5 नद्यांचा इथं उगम आहे. या सर्वांचं कारण म्हणून इथंच हे आम्ही स्थळ निवडलेलं आहे. कृष्णेनं संपूर्ण महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटक आपल्या पवित्र जलानं सुजलाम सुफलाम केलेला आहे. हाच उद्देश घेऊन आपण इथं येऊन आपल्या सामाजिक कार्यानं अखंड महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे. हाच एक दादा विचार आम्ही घेतलेला आहे आणि त्या निमित्तानं आणि एक कौटुंबिक वारसा किंवा एक कौटुंबिक स्नेह मिळावा. किंवा कसं होतंय, आपण नेहमी मुंजीचं कार्य पाहतो, आपण नेहमी वधूवरांचा मेळावा पाहतो. काय करतोय, जायचं तिथं अक्षता टाकायच्या, जेवायचं आणि घरला पडायचं. हे इथं तसं होणार नाही. आपण एक सर्वजण आपली फॅमिली, एक आपलं एक मोठं कुटुंब आहे हे, आणि प्रत्येकाकडे काहीतरी एक वेगळा विचार आहे, वेगळं कर्तृत्व आहे. त्या कर्तव्याची आणि वेगळ्या विचारांची इथं देवाघेवाण एक व्हावी, त्यातून महामंडळाची संघटना आणखी बळकट व्हावी या शुद्ध विचारानं ह्यात आज कार्यक्रम आपण घेतलेला आहे. खरं पाहता सामाजिक संघटनेचा विचार करता महामंडळाने आतापर्यंत 10 वर्षाच्या आपल्या पारंपरिक आणि एक उज्ज्वल दैप्यमान इतिहासामध्ये
एकही कार्य असं सोडलेलं नाही की कुठलं कार्य आमच्याकडे राहिलेलं आहे ते तुम्ही आमच्या निदर्शन आणून दाखवून द्यावं. आर्थिक मदत असेल, रुग्णांना रक्त गट किंवा रक्त जर आम्ही असं तर त्याने आम्ही तातडीत रक्त उपलब्ध करून दिलेलं आहे. कोरोना काळामध्ये जवळजवळ 51 कुटुंबांना आपण त्यांना घर बसल्या आर्थिक मदत दिलेली आहे. प्रत्येकी 500 रुपये, 251 रुपये, 2,000 रुपये पण त्यांना प्रत्येकी दादा घरपोच केलेले आहेत. शिवाय मध्यंतरी जे 21-22ला जे 2दा महापूर आले, त्या महापुरामध्ये आपण सगळे टोटल जे आपले कौटुंबिक साहित्य लागतं त्यामध्ये कांदा, लसूण, चटणी, पीठ, मीठ सगळं काड्यापिठी सकट आपण त्या पूरग्रस्तांना घरपोच दिलेलं आहे. संकट म्हणजे काय, संकट नुसते अशी नसते, त्यातून एक समाजाला एक वेगळी दिशा आपण नेहमी देत असतोय. आणि याचाच उल्लेख तुम्ही आता पाहिलं की आपण झाडापासून काहीतरी प्रेरणा घेतोय. झाड कसं करतं सतत देत असतंय, त्यातून आपण त्यातून अपेक्षा कोणाची करायची नसते आणि ते आम्ही करतच नाही, फक्त नुसतं देत राहायचंय. जसा की समुद्र असतोय, समुद्रामधून जवळजवळ 7 रत्न निघाले आहेत, पण त्याने कधी कोणाला मागितले का काय सांगा आम्हाला. लक्ष्मी, ऐरावत, औषध, विष त्यातून निघालेलं आहे, पण त्यानं स्वतःसाठी काही मागितलं. तसे आमचे महामंडळाचा प्रत्येक पदाधिकारी आणि प्रत्येक कार्यकर्ता सतत समाजासाठी आम्ही देत असतो आणि देणार आहोत. आजचा कार्यक्रम फक्त यातून थोडस एक वेगळा विरंगुळा, एक काहीतरी आपलं नेहमीची सतत एक सामाजिक गडबड असते किंवा व्यापारी आपलं आर्थिक काहीतरी देणं घेणं असते, त्यातून एक थोडीशी एक दिवसाची मुक्ती, एक थोडासा टेन्शन विरहित कार्यक्रम करायचा आहे. स्वतःला आपलं वय पद सगळं विसरून आज संध्याकाळी तुम्ही डान्स गाणी तुमचे जे काय तुमच्या ऍक्टिव्हिटी असते ते तुम्ही सगळं दाखवायचं आहे. मी पणा सोडून सगळं इथं करायचं आहे, तरच हा कार्यक्रम आपला सक्सेसफुल होणार आहे. यामध्ये आपले सगळेच आपण आपलं वय पद सगळं विसरून जायचं आहे आणि एक मोठा एक मनमुरात आनंद घ्यायचा. कोण काय म्हणते याच्याकडे बघायचं नाही, जेणेकरून आज बीपीची गोळी आणि शुगरची गोळी आजच्या दिवस तर येते घ्यायची नाही एवढं ठरवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. धन्यवाद दादा. खर तर एकीचे बळ मिळते फळ. समाजाची खरी ताकद ही एकोप्यात असते. आजचा हा स्नेह मेळावा म्हणजे केवळ कार्यक्रम नाही, तर आपल्या नात्यांना अधिक घट्ट करणारा प्रेमाचा उत्सव आहे. हा प्रेमाचा उत्सव, आम्ही एकत्र येऊन जो काही कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, खरं तर हा आनंदाचा कार्यक्रम. तुम्हीही काल आनंद लुटत आहात, आपल्याला आनंद अजून भरपूर लुटायचा आहे. तसेच आदरणीय दादांचे जे काही बोल होते, त्यांनी समाज हा एकवटण्याचं काम केलेलं आहे. त्यांना या समाजातील एकवटण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तसेच आपण या कार्यक्रमाच्या पुढच्या चरणात जात आहोत, ज्याची तुम्हाला आम्हाला सर्वांना खूप अशी गोडी होती. महामंडळ यानंतर आजचे प्रमुख वक्ते श्री रामानंदजी तपासे यांचे व्याख्यान होईल. श्री रामानंदजी तपासे यांचा परिचय, ते सराफी व्यवसाय करतात. तसेच त्यांना व्याख्यानाचीही आवड आहे. तसेच त्यांना प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कारही सन्मानित त्यांना केलेले आहेत. तसेच आपल्या समाजातील भूषण, तसेच आपल्या समाजाचे भूषण, आमच्या महाराष्ट्राची शान आणि आमच्या बीड जिल्ह्याचे तत्पर. कधीही आम्ही त्यांना बोलावलं तर त्यांना आम्हाला ते मदत करणारे भूषण. असेच पंचाळ सोनार समाजातील महामंडळाचे ते राज्य उपाध्यक्षही आहेत. म्हणून राज्य उपाध्यक्ष म्हणून त्यांचं कार्य हे खूप असं मोलाचं आहे. आज आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत, याचं श्रेय देखील त्यांना जातं, अध्यक्षांना जातं आणि आमच्या उपाध्यक्षांना जातं. तसेच यानंतर मी श्री रामानंदजी तपासे यांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. श्री रामानंदजी तपासे. हॅलो, आवाज येतोय माझा पाठीमागे? आवाज येतोय का व्यवस्थित?
बिनवाईचं बोलू का मग? सगळ्यांना जय नरहरी, हात वरती करू म्हणा सगळ्यांना जय नरहरी. आज पांचाळ सोनार समाज महाराष्ट्र राज्य आयोजित फॅमिली गेट टुगेदरच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाबळेश्वरच्या पुण्य आणि पावन पवित्र भूमीमध्ये बोलत असताना आज मनस्वी आनंद होतोय. मंडळी, आपल्या सगळ्याला नमस्कार, जय नरहरी. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आमच्या महामंडळाचे अध्यक्ष, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, ज्यांच्या नावातच प्रकाश आहे, अशा दैदिप्यमान समाजकार्याचा प्रकाश असणारे सन्माननीय प्रकाशजी दादा पोतदार, महामंडळाचे दुसरे उपाध्यक्ष आमचे दिवाकरजी दादा पोतदार, उपस्थित सर्व समाज बंधू भगिनी. आता सुंदर ज्यांचं निवेदन आहे आमचे मेवणे ओंकारजी वेदपाठक, साक्षी वेदपाठक, उपस्थित सर्व समाज बंधू भगिनी. या मंचावरून बोलत असताना अधिकचा वेळ झालेला आहे. कार्यक्रमाची रूपरेषा जर आपण पाहिली तर 1:30 वाजताचा वेळ हा भोजनाचा वेळ आहे आणि भोजनाच्या वेळेला कार्यक्रम सुरुवात होतोय. मला 45 मिनिटाचा वेळ आहे, पण प्रकाश दादांनी आणि दिवाकर दादांनी सांगितलं, दादा 30 मिनिटाच्या आत शक्य होईल तेवढं उरकण्याचा आपण प्रयत्न करा. नक्कीच तो माझा प्रयत्न त्याच्याही अलीकडे असेल. आज या महाबळेश्वरच्या पुण्य आणि पावन पवित्र भूमीमध्ये बोलत असताना मनस्वी आनंद होते. कृष्णा नदी इथून वाहत आहे. महाबळेश्वराचं इथे रूप आहे. महाराष्ट्रातलं हे थंड हवेचं ठिकाण आहे, स्ट्रॉबेरीचं उत्पन्न आहे. असा ऐतिहासिक भूमीचा वारसा लाभलेलं जवळच प्रतापगडासारखा महाऐतिहासिक गड आहे, जिथे अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला. नियोजन कसं असावं, सुंदर नियोजन कसं असावं, एखाद्या शत्रूवर जर प्रचंड मोठ्या शत्रूवर विजय मिळवायचा असाल तर कशा पद्धतीचं नेत्रदीपक नियोजन पाहिजे, हे शिवरायांकडून याच प्रतापगडानं आम्हाला शिकवलं. जवळ प्रतापगड आमच्या पाठीशी आहे. हा सह्याद्रीचा, कोकणचा, दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश आहे आणि आज या ठिकाणी बोलत असताना मनस्वी आनंद होतोय. आज मित्र हो, मला विषय दिला आहे गाव, घर व आनंद कुटुंब व्यवस्था. मित्र, बरेच दिवस झालं अशा वेगळ्या विषयावर बोललोच नाही, परंतु संयोजकानं गौरव दादा आमचे संयोजन करत असताना मला विषय दिला, रामानंद दादा तुम्हाला या विषयावरती बोलायचंय. आणि कसलीच तयारी नाही, काहीच नाही आणि वेळही थोडा आहे, परंतु बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. विषय आहे गाव, कुटुंब आणि आनंद कुटुंब व्यवस्था. विषयामध्ये 3 प्रश्नचिन्ह आहेत. गाव समजून घ्यायचं आहे, कुटुंब समजून घ्यायचं आहे आणि आनंदी कुटुंब व्यवस्था समजून घ्यायची आहे. मित्र, गावाचा विचार करत असताना विषयाला सुरुवात करतोय. गावाचा विचार करत असताना पहिली गावं कशी होती, आज नेमकी गावं कशी बदलली आहेत, याचं स्वरूप आम्हाला पाहिलं पाहिजे. इतिहासाचा मागोवा आम्ही घेतला पाहिजे. पूर्वीची गावं कशी होती, पूर्वीची गावं तटबंदी असायची. याच तटबंदीतून प्रवेश केल्यानंतर गावाची सुरुवात व्हायची. सुरुवातीला रावळं मंदिरं लागायची. मंदिरातून प्रवेश केल्यानंतर मंदिराचं दर्शन घेत घेत गावाची सुरुवात व्हायची. पाटलाचा भव्य वाडा असायचा. 18 आलुतेदार, 12 बलुतेदार यांची सुरुवात व्हायची. आणि हा सगळा मेळा गाव कुसाबाहेर नाही तर गावामध्ये आनंदानं मेळा त्या ठिकाणं ही सगळी मंडळी राहायची. प्रत्येक माणूस आपापला व्यापार गुण्यागोविंदानं करत असायचा. पाटलाच्या नेतृत्वामध्ये 12 बलुतेदार, 18 आलुतेदार यांच्या नेतृत्वामध्ये हा गावगाडा आनंदानं चालत असायचा. असं सुंदर गाव होतं, निसर्गानं समृद्ध होतं. तिथं संस्कृती होती, रीतिरिवाज होते, परंपरा होती आणि या संस्कृतीमध्ये, या संस्कारामध्ये गावगाडा चालत असायचा. सगळी माणसं आनंदानं विहार करायची. कुठल्या जातीचा लवलेश नसायचा. पद प्रतिष्ठा याच्यापासून ही सगळी माणसं कोसदूर असायची. भौतिकता, मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल यासारख्या अनेक गोष्टी, आधुनिक असणाऱ्या गोष्टींपासून हे गाव कोसदूर असायचं. गाव आणि गावातली माणसं मला प्रिय असायची. साधं एखादं पोरगं सायकलून खेळता खेळता पडलं, 10-5 माणसं गोळा व्हायची. कुठं लागलं बाळा, कुठं लागलं म्हणून आवर्जून चौकशी करायची. आज परिस्थिती झाली काय? ते गाव आज समृद्ध गाव शिल्लक राहिलंय. आज चलताना हायवेवरून ऍक्सिडेंट होतात. अनेक माणसं रोडला पडलेली असतात, पण या मृत माणसाला जवळ कुणी जायला तयार नाही. फोटो आणि व्हिडिओ शूटिंग काढली जाते, फेसबुकवर अपलोड केलं जातं, पण त्या माणसाला दुःखात कोणी विचारायला तयार नाही. म्हणून हे समृद्ध गाव राहिलंय काय?
ही समृद्ध माणसांची विचारांची परंपरा राहिली आहे काय, असा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस उत्तर येतं, आमचं जुनं गाव आम्हाला आठवल्याशिवाय पर्याय राहत नाही. पूर्वीचं गाव कसं होतं, हे समृद्ध गाव होतं. मामांच्या गावी जायचं म्हणलं की आम्हाला आठवण यायची. सुट्ट्या लागायच्या, उन्हाळ्यात सुट्ट्या लागायच्या, मामांचं गाव म्हणलं की आम्हाला आठवण यायची. आम्ही बस स्टॉपवरती जायचो, बस बघायचो, वाट बघायचो. बस एकचा टाइम असेल 2 वाजायचा, बस विलंबानं यायची आणि त्यावेळेस आम्ही आमच्या आईसोबत मामाच्या गावला जायला निघायचो आणि त्या बसचा प्रवास आम्हाला विलोभनीय वाटायचा. त्या बे पडणारी झाडं गाव कधी येईल ही अपेक्षाची ओढ लागून असायची. मित्र हो, ही अपेक्षांची नात्यांचा ओलावा आज कुठेतरी संपत चाललाय. म्हणून गाव हा प्रश्न तुमच्या आणि आमच्या समोर निर्माण व्हायला लागलाय. म्हणून हे गाव जर शोधायचं असेल आम्हाला इतिहासामध्ये जावं लागेल, नात्यांची हितगुज समजून घ्यावी लागेल, संवाद समजून घ्यावा लागेल, मामाचं गाव काय असतं आम्हाला समजावून घ्यावं लागेल. अशा प्रकारचा आमचा प्रवास दरमलदेल करत जायचा. त्या गावाच्या जात असताना प्रत्येक झाड आम्हाला परिचित असायचं, त्या मैलावरचं प्रत्येक डोंगर परिचित असायचा, प्रत्येक गाव परिचित असायचं. मामाचं गाव यायचं, मामाच्या गावामध्ये उन्हाळा सुट्ट्याचा आनंद व्हायचा. आजी, नाती, गोती, माणसं, मावशी, काका, मामा ही नाती आम्हाला नव्यानं उमगायला लागायची. कधीच त्यावेळेस मोबाईल नसायचा आणि आठवणींचा व्यवहार हा पत्राच्या माध्यमातून व्हायचा. पत्र आलं की डोळे ओली चिंब व्हायची. आमच्या आजीला साष्टांग नमस्कार या शब्दामध्ये जो ओलावा होता, आज मोबाईलच्या एका क्लिक सरशी, मेसेज सरशी तो ओलावा आज कुठेतरी संपुष्टात आला. मग गावाचं गाव पण ते हरवत गेलंय. आज ते गावाचं गाव पण जर जिवंत करायचं असेल, नात्यांची हितगुज जपली पाहिजे, संवाद जपला पाहिजे, आम्ही ते गाव शोधलं पाहिजे. आणि आज हरवत चाललेलं गाव परत एकदा जिवंत करायचं असेल, आमची नाती समृद्ध झाली पाहिजे. यासाठी आम्ही गावखेड्या केलं पाहिजे. महात्मा गांधी असं म्हणाले होते, या भारताचा अभ्यास करायचा असेल, या भारताला जर खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल तर आमच्या भारतातल्या गावखेड्याकडे चला. हा विश्वास गांधीजीनं त्यावेळेस व्यक्त केला. हा विश्वास तुम्हाला आणि आम्हाला सांगत असेल, गावखेडा म्हणजे काय, या भारताची मूळ संस्कृती ग्रामीण भागात आहे. या भारताचा जर मूळ कणा काय असेल, ग्रामीण भाग आहे. इथली खेडे ज्यावेळेस आम्ही समजून घेऊ ना, त्यावेळेस आम्हाला भारत समजलेला दिसेल. एक तत्ववेत्ता असं म्हणतो, एखाद्या देशाचं भवितव्य जर ओळखायचं असेल, मला जर कुणी विचारलं मी या देशाचं भवितव्य कशावर ओळखेल, या देशाचं भवितव्य ओळखायचं असेल, युवकांच्या ओठावरती कुठली गाणी खेळतात, या देशावरचं युवकांच्या ओठावरच्या गाण्याहून या देशाचं भविष्य ओळखलं जातं, एक तत्ववेत्ता सांगतो. तसा हा भारताचा विचार करत असताना ग्रामीण भाग जोपर्यंत आम्ही समजून घेणार नाही, ही गावखेडे समजून घेणार नाहीत, ग्रामीण ही व्यवस्था समजून घेणार नाहीत, तोपर्यंत आम्हाला भारत मित्र हो कळणार नाही. मग गावखेड्यामध्ये काय होतं, पाटलाच्या नेतृत्वामध्ये 12 बलुतेदार 18 अलुतेदारामध्ये ग्रामीण संस्कृती उभारायची. सण वार, उत्सव, परंपरा, यात्रा, बगाड अशा विविध असणाऱ्या परंपरेनं प्रत्येक गाव वेगवेगळ्या विचारानं सजलेली असायची. आज ते कुठे आहेत यात्रा? त्या यात्रेतला आनंद तुम्हाला आणि आम्हाला मिळतोय का? नाही मिळत मित्र. आम्ही यात्रेत जातोय फक्त सेल्फी काढण्यासाठी आणि दुसऱ्याला आमचं स्टेटस दाखवण्यासाठी. मित्र, दुसऱ्याला दाखवण्याच्या नादामध्ये आमचा आनंद आम्ही कुठेतरी हिरावून घेतोय आणि आमच्या कुटुंबाला आम्हाला खऱ्या अर्थानं कुठेतरी दुःखाच्या खाईत आम्ही लुटतोय. याचा विचार आम्ही केला पाहिजे. गावं कशामुळे समृद्ध होती? गावात ओलावा होता. गावातल्या त्या 4 भिंतींमध्ये नात्यांमध्ये ओलावा होता. घराला घरपण होतं. आज ते घरपण संपलंय. घर मॉडर्न झाली आहेत, नाती मॉडर्न झाली आहेत. माणसं फक्त तेवढ्यापुरतीच भेटून स्माईल देण्याचं काम करतात. पण तुमच्या आयुष्यातली खरी स्माईल जर कशात असेल, इथल्या ग्रामीण संस्कृतीमध्ये रुजलेली आहे. इथल्या तुमच्या संस्कृतीची नाळ आहे. पहिलं मुलं जन्माला आल्यानंतर नाळ, ज्यावेळेस बाळ आईच्या पोटातून गर्भाशयातून बाहेर यायचं त्यावेळेस त्याची नाळ कापून इथल्या मातीमध्ये पुरल्या जायची. का तर त्या मुलाचं आणि इथल्या मातीचं नातं जोडलं जावं, ह्या त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आज नाळ डस्टबिन मध्ये टाकल्या जाती. मुलं स्वर्गात तुम्हाला कुटुंबाला डस्टबिन सारखं बाजूला काढायला लागली. हा विचार परंपरा इथे रुजणं गरजेचं आहे मित्र. हे रुजणार नाही तोपर्यंत आम्हाला गाव कळणार नाही, ग्रामीण भागातील संस्कृती कळणार नाही. हे कळणं गरजेचं आहे. आमच्या मागच्या पिढीचा इतिहास पुढच्या पिढीला देणं गरजेचं आहे. आज ही पिढी इतकी स्मार्ट आहे, परंतु आमच्या पिढीला इतिहास जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आम्ही समृद्ध होऊ शकत नाही. अशा अनेक गावखेड्यांमध्ये अनेक परंपरा आहेत, ज्या परंपरा आमच्या अनेक कुटुंबाला समृद्ध करण्याचं काम करतात. आमच्या अनेक कुटुंबाला खऱ्या अर्थानं मोठ्या उंचीवरती नेण्याचं काम करतात, मान सन्मान देण्याचं काम करतात. आमचे बहुलेकर दादा ज्या चापळमध्ये राहतात, त्या चापळच्या मूर्तीला
पॉलिश करण्याचं काम दरवर्षी मानाचं काम त्यांच्या परिवाराला आहे. असे असंख्य परिवार आहेत ज्या त्या गावामध्ये ज्या त्या परंपरा आहेत, त्या परंपरा आपल्या समाजाला समृद्ध करण्याचं काम करतात. ह्या परंपरा आम्ही समजून घेतल्या पाहिजे. या परंपरेशी आम्ही एकरूप झालं पाहिजे. हे कधी शक्य आहे मित्र? आम्ही ग्रामीण भागामध्ये शिरलं पाहिजे. गावातली माणसं आम्हाला समजली पाहिजे. आज फेट्यावाली माणसं, टोपीवाली माणसं, ही धोतरातली माणसं आम्हाला खूप काही शिकून जातात. भले त्यांच्याकडे नॉलेज नसेल, त्यांच्याकडे डिग्री नसेल, पण त्यांच्याकडे जी आत्मीयता आहे, जे प्रेम आहे, ते प्रेम आपल्यापेक्षा लाखो परीनं खऱ्या अर्थानं श्रेष्ठ आहे, निस्वार्थ आहे आणि आपुलकीची भावना देणार आहे. हे प्रेम आम्हाला समजलं पाहिजे. यासाठी गावगाडा गावातील माणसं मला वाटतं खऱ्या अर्थानं महत्वाची आहे. ही समजून घेण्यासाठी आम्हाला गावात आलं पाहिजे आणि हे समजून घेणं मला वाटतं आता गरजेचं आहे मित्र. आणि म्हणून पुढे बोलत असताना, कुटुंबाचा विचार करत असताना अनेक उदाहरणं आम्हाला देता येतील. या जीवनाचा विचार करत असताना असंख्य माणसं आमच्या आयुष्यामध्ये येतात. आम्हाला काही हसवतात, काही रडवतात, पण काही प्रेरणा देतात. ही माणसं आम्हाला समजली पाहिजेत. आपल्या अवतीभोवती सुद्धा अनेक मुलं हुशार आहेत. मी नेहमी एक उदाहरण विनोदानं सांगत असतो, की उदाहरण सांगत असतो. एका वर्गामध्ये चित्रकलेचा तास होता आणि त्या चित्रकलेच्या तासामध्ये त्या वर्ग शिक्षिका मॅडम होत्या, ज्यांनी चित्रकलेचा तास त्यांनी घेत होत्या. त्यांनी एक मुलांना विषय दिला, मुलांनो तुम्हाला कोंबडीचं चित्र काढायचंय. कोंबडीचं चित्र काढण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ आहे. हे कोंबडीचं चित्र काढा. जो मुलगा कोंबडीचं चित्र काढेल तोच मुलगा पुढच्या वर्गामध्ये जाईल. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, मुलं कोंबडीचं चित्र काढायला लागली. कोपऱ्यामध्ये गणू नावाचा मुलगा बसला होता. त्याला मात्र काही चित्र काढता येणार. त्यानं लाख प्रयत्न केले पण चित्र काही जमेच ना. 15 मिनिटं होत आली, शेवटची 2-3 मिनिटं शिल्लक राहिली. मॅडमनं आवाज दिला सगळ्या मुलांना, मुलांनो तुमची 15 मिनिटं संपत आली. ज्यांना कोंबडीचं चित्र जमणार नाही तो नापास होणार आहे. पटापटा कोंबडीचं चित्र काढा. सगळ्या मुलांना चित्र काढलं पण गणा नावाचा मुलगा कोपऱ्यातला, त्याला काही चित्र जमायच ना. त्यांना ओबडधोबड काहीतरी चित्र काढलं. सगळ्यांचा वेळ समाप्त झाला आणि मुलांचं चित्र घेण्यासाठी त्या मॅडम एक एक मुलाकडे जाऊ लागल्या. सगळ्या मुलांचं चित्र घेतलं आणि एक एक मुलाचं चित्र तपासायला लागल्या. सगळे मुलं पास होत होती. शेवटचा बाकावरचा गण्याचं चित्र हातात आलं आणि मॅडमच्या पायाखालची जमीन सरकली. गण्यानं चित्र काढलं होतं, ज्या कोंबड्या खुराट्यात राहतात त्या खुराट्याचं चित्र काढलं. खाली एक ओळ लिहिली होती, मॅडम खुराट्यामध्ये कोंबडी गेली आहे. त्यावेळेस मॅडमला आश्चर्य वाटलं की बापरे, खुराट्यामध्ये कोंबडी गेली आहे. कोंबडीचं चित्र काढलं नाही, खुराट्याचं चित्र काढलं. ज्या खुराट्यात ठेवल्या जातात त्याचं चित्र काढलं आणि मुलांना खाली नोट लिहिली, बाई कोंबडी त्या खुराट्यात गेली आहे. पण मॅडम त्या गणूच्याच होत्या. त्यांनी एक खाली ओढलेली, गणू तुझी कोंबडी ज्यावेळेस खुराट्यातून बाहेर होईल त्यावेळेस तू पास होईल. मित्र, अशी असंख्य मुलं आपल्या अवतीभोवती असतात. ही हुशार असतात, टॅलेंट असतात. ह्यांना संस्कार देणं गरजेचं आहे. ह्यांच्यावर नीतिमूल्यांची शिकवण करणं गरजेचं आहे. हे कुठं शक्य होऊ शकतं? तर हे चांगल्या परिवारात शक्य होऊ शकतं. हे कुठं शक्य होऊ शकतं? आनंदी परिवारात शक्य होऊ शकतं. मग आनंदी परिवाराची व्याख्या काय? आनंदी परिवाराची व्याख्या काय? म्हणजे तुमच्याकडे स्टँडर्डनेस असला, चांगली गाडी असली, चांगली 4 व्हीलर असली, चांगली गाडी असली, चांगला बंगला असला म्हणजे तुमचा परिवार आनंदी नाही. तुमच्या परिवारात नीतिमूल्यांची शिकवण असली पाहिजे. या महाराष्ट्राची संस्कृती त्यांच्यामध्ये रुजवण असली पाहिजे. सण वार उत्सव परंपरा या सगळ्या गोष्टी रीतिरिवाजानं साजऱ्या करणारा तो परिवार पाहिजे. आणि हा परिवार एवढंच असून चालत नाही, तर महामंडळात जसा परिवार आहे, जो परिवार फक्त परिवारापुरतं पाहत नाही, अखंड महाराष्ट्रातला माझ्या समाजाला भव्य दिव्य मला काहीतरी द्यायचं आहे हा विचार घेऊन जाणारा परिवार जोपर्यंत समाजात निर्माण होत नाही तोपर्यंत आनंदी आणि उत्साही कुटुंब व्यवस्था तुमच्या आणि आमच्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही. आज परिस्थिती काय झाली आहे? मैं और मेरी बायको बाकी सब काय को, ही परिस्थिती आहे. आज युवकांना जर विचारलं बाबा तुझं स्वप्न काय, तर प्रचंड मोठी वेगवेगळी स्वप्न पाहायला मिळतात. एका मुलाच्या वेगवेगळ्या गर्लफ्रेंड पाहायला मिळतात. परंतु कुटुंब जर आनंदी निर्माण करायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं मित्र गरजेचं आहे. एकत्र येणं म्हणजे कुटुंबाचा विकास नाही. मी नेहमी सांगत असतो, एका माणसानं 100 पाऊल चालणं म्हणजे प्रगती नसते हो. 100 माणसं मिळून 1 पाऊल चालणं म्हणजे खऱ्या अर्थानं प्रगती असते. ही प्रगती जर साध्य करायची असेल कुटुंब व्यवस्था इथं रुजवणं गरजेचं आहे. आणि विचार करा मित्र, हे सगळंच धोक्यात आलेलं आहे. आज हा निसर्ग सुद्धा प्रचंड धोक्यात आहे. महाबळेश्वर कोकण जर सोडलं, उर्वरित महाराष्ट्राचा विचार करा. महाराष्ट्राचा विचार केल्यानंतर निसर्ग कुठं शिल्लक आहे? इकडे आल्यानंतरच आम्हाला झाडे पाहायला मिळतात. आम्ही मराठवाड्यातली माणसं, ऊन खाणारी माणसं,
कुठेच महाराष्ट्रात आता निसर्ग शिल्लक राहिलेला नाही. कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत चाललेली आहे. आपण नैराश्याकडे पाऊलवाट करतोय. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहोत. आपण भौतिक प्रगतीच्या प्रचंड मोठ्या आलेखावरच सगळेजण चाललो आहोत. परंतु महाराष्ट्राची ग्रामीण संस्कृती, महाराष्ट्राचा मूळ विचार, महाराष्ट्राचा खरा विचार आज आम्ही त्याला बाजूला ठेवून आपण वेगळ्याच भलत्या वाटेनं चाललोय. युवक असेल, समाज असेल, कुटुंब असेल, आज खऱ्या अर्थानं नैराश्याच्या गर्तेत अनेक युवक आत्महत्या करताना तुम्हाला आणि आम्हाला पाहायला मिळतात. प्रेमात थोडीशी जरी काही झालं तरी ते कपलने आत्महत्या केलेली तुम्हाला आणि आम्हाला पाहायला मिळते. मग हा संस्कार शिवरायांनी इथं पेरलाय का? हा संस्कार महाराष्ट्रामध्ये संत मंडळीने इथं पेरलाय का? याचा विचार आम्हाला करणं गरजेचं वाटतं. आणि ज्यावेळेस असा प्रश्न पडतो त्यावेळेस आनंद कुटुंब व्यवस्था कुठेतरी हरवत चालली आहे आणि आम्ही त्याला मुकत चाललोय. हा शेवटची कदाचित पिढी असेल. बौलेकर दादा, दादासाहेब दादा डोरले, अनिल दादा, ही शेवटची आपली पिढी असेल जी आपण बोलतोय. भविष्यामध्ये माणसं शेजारी जरी बसली मोबाईल मधून बोलणार. बोलायला सुद्धा लोकांना आज कंटाळा यायला लागला. समोर माणसं दिसल्यानंतर माणसं पाठ फिरवायला लागली. म्हणजे कुठेतरी संवाद नावाची गोष्ट आज हरवत चालली. लक्षात ठेवा, जिथं संवाद हरतो ना तिथं माणूस हरलेला असतो. आज काय परिस्थिती आहे संस्कृतीची? मी नेहमी सांगतो, दारापुढचा सडा गेला, घरात सगळा राडा झाला. दारापुढची रांगोळी गेली, घरातली माणसं रंगोली झाली. घरापुढचं तोरण गेलं, संस्कार नावाचं बंधन गेलं. घरामध्ये टीव्ही आला, माणसांमधला संवाद तुटला. घरामध्ये मोबाईल आला, भांडणाचा कहर झाला. जिथं मोबाईल येतो, जिथं टीव्ही येतो, तिथं माणसातलं घर फुटायला वेळ लागत नाही. म्हणून हे सगळं परत एकदा समृद्ध करायचं असेल, याला परत एकदा मोठा आशय आणि विषय द्यायचा असेल, हे सगळं घर जर आनंदी करायचं असेल, आम्हाला आनंद विचार देणारी माणसं निर्माण करायची आहेत. ही माणसं तेव्हा निर्माण होऊ शकतात जेव्हा अशा कार्यक्रमांचं आयोजन होईल, गेट टुगेदरचं नियोजन होईल, प्रत्येक फॅमिलीचा विचाराचा सुगंध एकमेकात दरवळेल आणि आमचा सगळ्यांचा रंग वेगवेगळा न राहता रंगात रंगुनी, रंग माझा वेगळा जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रंगात रंगुनी, सगळा रंग माझा वेगळा, अशा प्रकारचा विचार आम्हाला आज पेरणं गरजेचं आहे. हे विचार जर पेरायचे असतील, आम्ही कुटुंब, आता मला अशी संकल्पना सुटली दादा, प्रकाश दादा, गेट टुगेदर सारखा कार्यक्रम दरवर्षीच व्हायला हवा. दरवर्षी आमचे परिवार एकत्र यायला हवे. याच्यावरती काय म्हणणं आहे आपलं? दरवर्षी आपण एकत्र आलं पाहिजे, सगळ्यांचं सुख दुःख वाटून घेतलं पाहिजे. आज सुखात सगळी आहेत, दुःखात कुणीच नाहीये. आज एखादं ग्रामीण भागातलं परिस्थितीनं बेकार असणारं, परिस्थितीनं कमी दर्जाचं असणारं कुटुंबाला कोण विचारतंय हो? आज आपण सगळ्या मोठ्या परिवाराकडे जातोय, तो परिवार माझा पाहुणा, तो परिवार माझा पाहुणा. पण आपल्या समाजात अशी काही मंडळी आहेत ज्यांचा पोटावर हात आहे, ज्यांच्या पोटाचा प्रश्न आहे. आज नाही कमवलं तर उद्या पोटाला काय खायचं, ही परिस्थिती आपल्या समाजात अनेक मंडळीची आहे. त्यांचा कुणीतरी विचार करेल का? त्यांना सुद्धा सोबत आपल्याला घेऊन प्रगतीचे विचार घराघरापर्यंत नेण्याचं काम हे करायचं. ही नरहरी महाराजांची शिकवण आहे. नरहरी महाराजांनी काय केलं? नरहरी महाराजांनी अभंगाद्वारे घर समृद्ध करण्याचं काम केलं. हा विचार आम्हाला घेतला पाहिजे. नरहरी महाराजांनी एवढं मोठं प्रचंड साहित्य कुणासाठी निर्माण केलं? त्यांना घर समृद्ध करायची होती, विचार समृद्ध करायचा होता आणि संस्कार शेवटच्या माणसांपर्यंत न्यायचा होता. आम्ही हा विचार विसरलोय. फक्त मॉडर्न आणि फॅशनच्या नादाला लागून आमच्या संस्कृतीचा ऱ्हास आम्हीच करतोय. हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि आनंद कुटुंब व्यवस्था कुठेतरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक उदाहरण सांगणार आहे आणि शेवटचा समारोपाकडे वळणार आहे. मित्रो, एक परिवार होता, ग्रामीण भागामध्ये एक परिवार होता, छोटस कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये एकच एकुलता एक मुलगा होता. आई वडिलांना स्वप्न होतं की आपलं आयुष्य कष्टात गेलंय, आपल्या मुलाला प्रचंड शिकवावं आणि त्या मुलाला शिकून मोठं करावं, नोकरीला लागावं, म्हणजे आपला उदरनिर्वाह भागेल किंवा आपलं कुटुंब आनंदी होईल. हा विचार घेऊन त्या मुलाला शिकवण्याचं काम त्या कुटुंबानं केलं. आई वडिलांना प्रचंड मेहनत घेतली. ऊन, वारा, वादळ, पाऊस कसलाही तमा बाळगली नाही. शेतीमध्ये काम केलं, शेतीमध्ये एक एक रुपया गोळा केला आणि त्या मुलांना शिकवण्याचं काम केलं. मुलगा शिकला, उच्च शिक्षित झाला, त्याला जाणीव होती आई वडिलांच्या कष्टाची. मुलगा शिकला, उच्च शिक्षित झाला, जॉबला लागला, चांगलं पॅकेज मिळालं आणि पॅकेज मिळाल्यानंतर मुलगा शहरामध्ये सेट झाला, तो कंपनीमध्ये जॉब करायला लागला. इकडे आई वडील गावाकडे खेड्यामध्ये राहत होती. अशीच काहीशी दिवस गेली. आई वडिलांना वाटलं आपल्या मुलाचं लग्न करावं, म्हणून त्यांनी एक मुलगी पाहिली आणि मुलीसोबत लग्न विवाह त्यांचा संपन्न झाला. त्यावेळेस ग्रामीण भागात राहणारे आई वडील ग्रामीण भागात राहत होते आणि मुलगा आणि मुलगी त्या ठिकाणी, तो मुलगा आणि त्याची बायको शहरामध्ये सेट झाले. असेच काहीशे दिवस गेले आणि या दिवसामध्ये बराचसा अंतर पडलं. गावातली माणसं म्हणत होती, बाबा रे,
आई वडिलांना तू शहरात घेऊन जा, आई वडील थकले आहेत, आई वडिलांना काम करता येत नाही. त्यावेळेस मुलांना आणण्याचा प्रयत्न केला आणि मुलांना आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना आई वडिलांना मुलांना शहरात आणलं. बरेच दिवस गेली, पण होतं नव्हतं तेच झालं. भांडणं सुरू झाली. सासू सुनेचं पटेना, आई वडिलाचं पटेना आणि हा विचारांचा तफावत. मुलाला काय करावं कळत नव्हतं. बायकोच्या बाजूने बोलावं तर आई वडील नाराज होतील, आई वडिलांच्या बाजूने बोलावं तर बायको नाराज होईल. मुलाला काय प्रश्न पेच पडला, काय करावं कळत नव्हतं. आणि सरते शेवटी आई वडिलांनाच निर्णय घेतला, आपण गावाकडेच गेलेलं बरं. परत आई वडील गावाकडे गेले. असेच काहीशे दिवस गेले. प्रचंड आई वडील थकले होते आणि तेवढ्यातच आपल्या वडिलाचं, त्या मुलाच्या वडिलाचं निधन झालं. वृद्धापकाळानं निधन झालं. आई एकटीच राहत होती. गावातल्या माणसानं परत पत्र पाठवलं मुलाला, अरे मुला, तुझी आई एकटीच आहे, तुझ्या आईनं एवढे काबाड कष्ट केले, तुझी आई एकटीच राहते, तिचा विचार कर, आईला शहरात घेऊन जा. काय करावं कळत नव्हतं. जर आईला आणलं तर भांडणं सुरू होणार, हा विचार त्याच्यामध्ये होता. गोंधळलेला होता, काय करावं सुचत नव्हतं. नाविलाज असतो, लोक नाव ठेवतील म्हणून आईला परत तो शहरात घेऊन आला. असं करत करत बरेचशी दिवस गेली. होता नको होता तेच झालं. भांडणं सुरू झाली आणि संवादांचा हा विचारांचा कल्लोळ घरी आल्यानंतर सातत्यानं भांडणामध्ये व्हायचा. तो बिचारा थकून यायचा. ऐकून बोलावं का पत्नीकून बोलावं हे कळत नसायचं. द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेला हा मुलगा, काहीच कळत नसायचं. अशी बरेच दिवस गेली. एक दिवस प्रचंड मुलाला राग आला, काय करावं कळत नव्हतं. आणि एक दिवस आपल्या आईला अचानक फोन केला, आई, माझा ऑफिसून मी दुपारी सुट्टी घेतली आहे, बरेच दिवस झाला आई, तुला मी कधी कुठं फिरायलाच घेऊन गेलो नाही. मला 9 महिने 9 दिवस ज्या गर्भाशयात वाढवलं, मला प्रचंड मोठे संस्कार दिले, माझ्या करिअरसाठी पणाला लावलं, शेती बाडी काबाड कष्ट केले, ऊन वारा वादळ कसलाच विचार केला नाही. माझ्या मुलाला घडवायचंय हाच विचार सातत्यानं आई आणि बाबा तुमच्या डोक्यात होता. आज बाबा गेले, पण आई आज बाबाच्या रूपात तुला पाहतो. मी दुपारी आज ऑफिसमधून सुट्टी घेत आहे. आई, छानशी साडी घाल, मी आणतोय साडी तुझ्यासाठी, ती साडी घालून रेडी राहा, आपल्याला बागेत फिरायला जायचं आहे. असा फोन आला. फोन ठेवल्याबरोबर आईच्या डोळ्यातून टचकर आनंदाचे अश्रू आले. अरे, ज्या मुलाला संस्कारात वाढवलंय, ज्या मुलावर मी संस्कार केले, तो मुलगा त्या संस्काराला जागलाय. आज कुठेतरी फोन आलाय आनंदाचा आणि आपला मुलगा आज बागेमध्ये फिरायला घेऊन जाणार आहे. वेळ काढली आपल्यासाठी खास. आई आनंदानं विहार करायला लागली. आईच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत. आणि मुलगा फोन ठेवल्याबरोबर 30 साधारणतः आपल्या घरी आला. दारावरची बेल वाजली. दारावरची बेल वाजताच आईनं दार उघडलं, कारण आई वाटच बघत होती. मुलगा आला. मुलाच्या चेहऱ्यावर हास्य होतं, आईच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य होतं. आणि हातातली पिशवी मुलानं आईच्या हातावर ठेवली. त्या पिशवीमध्ये सुंदर अशी भारीची साडी होती. आई, ही साडी नेस, ही साडी घाल आणि या साडीमध्ये तुला आज मला फिरवायला न्यायचंय. आई लगेच रेडी हो. आईला बेडरूम मध्ये पाठवलं. आई साडी घालून तयार झाली. मुलगा आणि आई दोघांचा प्रवास सुरू झाला. गाडीवरती मोटरसायकलवरती मुलगा आणि आई बसली. मुलगा सुसाट वेगानं शहराच्या बाहेर निघाला. शहर संपत येत होतं. आई म्हणाली, अरे बाळा, शहराच्या बाहेर अशी कुठली जागा आहे, कुठली बाग आहे जी मला माहित नाही, तू मला घेऊन चालला. आई, सुंदर बाग आहे जिथं तुला कधीच नेलं नाही आणि ती मला बाग तुला दाखवायची आहे. प्रवास शहराच्या बाहेर येतोय. जसा तुम्ही स्तब्ध आहेत तसा प्रत्येक प्रसंग स्तब्ध करणारा पुढे पुढे होणार होता. आईला घेऊन मुलगा त्या शहराच्या बाहेर येतोय आणि एक ठिकाण निर्जन स्थळी. रात्र झाली होती, सायंकाळची वेळ झाली होती. प्रवास संपत नव्हता. साधारणतः संध्याकाळचे 7-8 वाजले होते. भयानक जंगल सुरू झालं आणि त्या जंगलामध्ये येऊन गाडी थांबल्या गेली. मुलगा म्हणाला, आई, गाडी बहुतेक हवा कमी झालीये, पंक्चर झालीये, गाडी व्यवस्थित चालत नाही. आई, तू इथं थांब, मी आता 10-15 मिनिटं शहरात जातो आणि गाडी पंक्चर काढून परत तुला घ्यायला येतो. आईला वाटलं खरंच पंक्चर झाली. आईनं तिथं थांबली. आईला भीती वाटत होती. प्रचंड मोठं जंगल होतं आणि मुलगा तिथून गाडी घेऊन पंक्चर काढण्याच्या उद्देशानं शहराकडे वापस येऊ लागला. आई, 8 वाजले, 9 वाजले, प्रचंड काळोख पडला. घनदाट अभयारण्य होतं आणि त्याच अभयारण्यामध्ये मुलाची वाट बघत बसली आई. 3 तास झाले, 4 तास झाले, मुलगा यायला तयार नाही. संध्याकाळचे 12-1चा वेळ झाला आणि हळूच एक वृद्ध आजी काठी टेकीत त्या असणाऱ्या आईच्या जवळ आली आणि आईला विचारू लागले, आई, का थांबलाय? त्या आईनं उत्तर दिलं, माझा मुलगा कधी नव्हे तो आज व्यस्त शेड्यूल मधून मला बागेमध्ये फिरण्यासाठी आणतो म्हणून शब्द दिला. मला सुंदर अशी भरजारी साडी आणली, मला घालायला लावली
ती साडी घातली आणि बागेमध्ये फिरायला म्हणून इकडे घेऊन आला. गाडी रस्त्यामध्ये पंक्चर झाली, पंक्चर काढण्यासाठी गेला. 10 मिनिटात येतो म्हणून आज 3 तास उलटली तरी मुलगा यायला तयार नाही. त्यावेळेस त्या वृद्ध आजीनं काठी टेकत येणाऱ्या आजीनं सांगितलं, आई साहेब तुमचा मुलगा कधीच येणार नाही, हे लक्षात ठेवा. माझा सुद्धा मुलगा मला बागेत फिरायला घेऊन जाण्यासाठी आला होता, इथे आणून सोडलं. गाडी त्याचीही पंक्चर झाली होती, वापस पंक्चर काढून येतो म्हणाला. तो 10 मिनिटात येतो म्हणाला. 10 वर्ष झाली तो मुलगा लुटला नाही. इथे वृद्धाश्रम आहे, तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये टाकण्यासाठी तो आला होता, पण तो इतकाही निर्दयी नव्हता, तुम्हाला डायरेक्ट वृद्धाश्रमात टाकेल म्हणून या जवळच्या जागेमध्ये सोडला आणि तो मुलगा निघून गेला. मित्र हो, आज ही परिस्थिती तुमच्या आणि आमच्या घरात सुद्धा यायला वेळ लागणार नाही. म्हणून सावध होण्यासाठी सुंदर घर निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणून हा विषय आहे, या विषयाचं गांभीर्य खूप मोठं आहे. हलका फुलका जरी असला, या विषयाचं गांभीर्य खूप आहे. 4 भिंती सजवल्या म्हणजे घर समृद्ध होतं नाही, 4 संस्कार पेरणे म्हणजे घर समृद्ध होतं. आज आम्हाला घर जर सुंदर उभं करायची असेल, महाराष्ट्राची संस्कृती घराघरात जर पेरायची असेल, तर हा विचार घेणं मित्र गरजेचं आहे. आज मॉडर्नायझेशन झालंय, पण विचार करा, अनाथ आश्रमांची, वृद्धाश्रमांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. आज घरातले आई वडील ज्या माणसांना नकोयत ना, ते घर माझ्यासाठी घर नाही, ते राक्षसांचं घर आहे. जिथं माणसं पेरली जात नाही, तिथं राक्षस पेरली जातात. नीतिमूल्यांचा ऱ्हास होत चाललाय, संस्कृतीचा अनादर होत चाललाय. माणूस म्हणून जीवन जगत नाही. फाटलेली मूल्य, दुभंगलेली नीतिमूल्य परत एकदा सुसक्षमपणे उभी करायची असतील, गावातली माणसं, संस्कार, नीतिमूल्य, कुटुंब व्यवस्था ही जगली पाहिजे, तरच ही माणसं जगणार आहेत. मित्र, नाहीतर 5 फुटांचा हाडामासाचा सांगडा आहे, दुसरं काहीच नाही. या माणसाला लागतंय काय? या माणसाला जर एखाद्या सोन्याच्या घरामध्ये बसवलं, पैशांच्या घरात बसवलं, हा माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. या माणसाला माणसं जवळ असली तरच हा माणूस आनंदी राहू शकतो, अशी देवानं याची निर्मिती केलेली आहे. म्हणून माणसं प्रिय व्हा, माणुसकी जपा, नाती जपा, आणि नाती जपली तरच कुटुंब व्यवस्था उभी राहील. हाच विचार, आशावाद व्यक्त करतो. माझा वेळ समाप्त झालेला आहे मित्र हो, अधिकचा वेळ बोलणार नाही. 45 मिनिटं होती, परंतु लंच ब्रेक आहे, विषय खूप मोठा आहे. मला बोलायचं झालं, मी 2 तास 3 तास या विषयावरती चांगल्या पद्धतीनं बोलू शकतो, हा मला विश्वास आहे. कारण विषय तेवढा गांभीर्याचा आहे. खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेला पूरक आणि खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेला जागृत करणारा विषय. मित्र, गांभीर्यानं इथून पुढचं आयुष्य घ्या. आमच्या मुलांना सगळं काही शिकवा, पण संस्कार सुद्धा देण्याचं काम करा. अजून आहे? अजून बोला. बर, ठीक आहे. 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं. मित्र हो, आमच्या मुलांना शिकवण्याचं काम करा. जोपर्यंत आमच्या मुलांना आम्ही शिकवणार नाहीत ना, आमच्या घराचा सुद्धा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही. किती विदारकता या घटनेमध्ये. तुमच्या डोळ्यांमध्ये सगळ्यांच्या अश्रू आलते बरं का. आता मी सगळ्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले या घटनेमध्ये. ही घटना तुमच्या आणि आमच्या घरात का घडू नये? घडणार आहे. जर वेळी सावध नाही ना झालं, घडणार आहे मित्र. आम्ही फक्त आणि फक्त मुलांचं करिअर, मुलांचं शिक्षण याला प्राधान्य देतोय, पण त्यांना नीतिमूल्यांची जाणीव करून देण्यासाठी मागं कुठंतरी येत आहे. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवराय अशा अनेक महापुरुषांना या महाराष्ट्राला, देशाला समृद्ध करण्याचं काम केलंय. अनेक कलाकार मंडळीनं कलेचा वारसा या महाराष्ट्रात दिलाय. अनेक लेखकांनी लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आवाज बुलंद केलाय. सह्याद्रीच्या उंचीला त्यांची लेखणी खेटेल एवढी बुलंद लेखणी या सह्याद्रीच्या मातीमध्ये अनेक साहित्यिकांच्या माध्यमातून झाली. संतांनी या महाराष्ट्राला, गडदुर्गांनी महाराष्ट्राला समृद्ध केलंय. आज आम्ही हा इतिहास विसरण्याचं काम करतोय. कुठंतरी हा इतिहास परत एकदा नवयुक्त व्हावा, शेवटच्या घटकापर्यंत पेरला जावा. तोपर्यंत इथली समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था सुधारणार नाही. आनंदी कुटुंब व्यवस्था निर्माण करायची असतील, घरातली प्रत्येक माणसं आनंदी असली पाहिजे. चेहऱ्यावरती प्रसन्नतेचं छाया असली पाहिजे. ही छाया कधी येते? तुम्ही निस्वार्थ भावनेने एखादं कार्य करताना त्याच वेळेस येते. आपला व्यापार जरी असला, आपण एखाद्या कस्टमरला न फसवता जर आपण त्या उत्पन्नावर उत्पन्न करण्याचं काम केलं, आमचं घर आनंदी असतं बघा. आपण एखाद्याला गंडून, आमचा कालच संजय दादा मानकापुरेंशी आमचा संवाद चालू होता रात्री, की एखाद्याला फसून जर तुम्ही मोठे होत असाल, तुमचा मोठेपणाला शून्य आहे, धिक्कार आहे. तो त्या मोठेपणावर, तुमचा मोठेपणा तेव्हाच असतो जेव्हा तुमचा मोठेपणा समाजासाठी कामी येतो. तुमच्या मोठेपणात कुणाचाही तळतळत नसला पाहिजे. तुम्ही कमवलेल्या संपत्तीमध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या मेहनतीचा हातभार असला पाहिजे, घामाचा त्या ठिकाणी पैसा असला पाहिजे. त्यावेळेस तुमचं कुटुंब आनंदी होऊ शकतं. आनंदी कुटुंब अध्यात्मानं होऊ शकतं. आनंदी कुटुंब निस्वार्थ भावनेनं होऊ शकतं. तुम्ही समाजाला काहीतरी भावनेनं चांगल्या पद्धतीनं देता, त्यावेळेस तुम्ही देऊ शकू आनंदी कुटुंब निर्माण करू शकता. आनंदी कुटुंब तेव्हा निर्माण होऊ शकतं नात्यांमधला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी
याचा सन्मान केला पाहिजे, तेव्हा आनंदी कुटुंब निर्माण होऊ शकतं. मित्र, मी बी अशा कुटुंबातून आहे, मी एकत्र कुटुंबातून आहे. मला बाहेर जरी कुठं जायचं असेल तर आई वडिलांची परवानगी घ्यावी लागते. ते कधी म्हणत नाहीत, पण मी घेतो आणि त्यावेळेस बाहेर पडतो. ही असणारी आनंदाची गुरुकिल्ली आहे, ही आम्हाला समजली पाहिजे. एकत्र कुटुंब व्यवस्थेसाठी त्याग करावा लागतो, समर्पण करावं लागतं आणि आपलं बलिदान सुद्धा द्यावं लागतं. बलिदान दिल्याशिवाय आनंद कुटुंब व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. आज भाऊ भाऊ, जावा जावा, सासू सुना, आज ही नाते संपुष्टात यायला लागली. तो भाऊ भाऊ प्रॉपर्टीसाठी भावाचे खून पाहायला तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्रामध्ये मिळायला लागले. 5 पांडवांसारखा आदर्श देणारा हा महाराष्ट्र आज भावामध्ये संपत्तीच्या निमित्तानं वाद निर्माण करतो. वाद इतका टोकाला जातो, भाऊ भावाचा खून करायला लागलाय. जावा जावातला संवादात विसंगत आहे. आज कुठे निर्माण करतोय मी ही नाती? आज ही मॉडर्न नाती नकोय, आम्हाला जुनी नाती, जुनी कुटुंब व्यवस्था आज आम्हाला खऱ्या अर्थानं निर्माण करायची असेल, आम्हाला नाती समजून घेतली पाहिजेत, नात्यांमधला ओलावा समजून घेतला पाहिजे. ह्या नात्यातला ओलावा जर समजला तरच आम्ही खऱ्या अर्थानं कुटुंब व्यवस्थेला आनंदी करण्याचं काम मित्र करू शकतो. आज आपण पती पत्नीला आदर दिला पाहिजे, पतीला पत्नीला आदर दिला पाहिजे, भावानं भावाला आदर दिला पाहिजे, जावानं जावाला आदर दिला पाहिजे. भाऊ जाऊ, सासू सुना हे नातं नसून आई आणि लेकीचं नातं ज्यावेळेस निर्माण घरात होईल ना, ते घर आनंदानं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल. आज हे नातं कुठंतरी मॉडर्न झालंय. आणि ज्यावेळेस एखाद्या सुनेचं लग्न होतं त्यावेळेस आपल्या आईनं त्या लेकीच्या संसारात कधीच हस्तक्षेप करायचा नाही, कधीच फोन लावायचा नाही. तुझं काय चाललंय, काय खाल्लंय, काय पिल्लंय, कधीच नाही. आणि सासून सुद्धा आपल्याकडे सून आली, ती सून नाही माझी लेक आहे, हा जोपर्यंत विचार इथल्या समाज व्यवस्थेमध्ये पेरला जाणार नाही ना, तोपर्यंत आनंदी कुटुंब व्यवस्था उभी राहणार नाही. हे कुटुंब जर व्यवस्थित उभं करायचं असेल, नात्यांची वीण आम्ही जपली पाहिजे, नात्यांची सांगड आम्ही घातली पाहिजे. हे तोपर्यंत घालणार नाही तोपर्यंत कुटुंब व्यवस्था निर्माण होणार नाही. आणि कुटुंब व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंत गावाचं गावपण हरवलेलं परत एकदा उभं राहणार नाही. म्हणून गावाचं गावपण, कुटुंबाचं कुटुंब पण हरवत चाललंय. याला समृद्ध असेल, विचारांची पेरणी झाली पाहिजे. ही पेरणी तुमच्या आणि आमच्या माध्यमातून होऊ शकते, व्याख्यानाच्या आचरणाच्या माध्यमातून होऊ शकते. म्हणून पोया नाती जपूया, ह्या सगळ्यांना समृद्ध वारसा आणि विचार देण्याचं काम करूया, एवढाच आशावाद व्यक्त करतो. आता एवढंच म्हणेन, बोलेल ऐसे काही माझे वक्तृत्व नव्हे, हा तर वक्त्यांचा मान. करेल ऐसे काही माझे कार्य कर्तृत्व नव्हे, हा कार्य करणाऱ्या अशा अनेक कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलून या ठिकाणी माझा सन्मान केला. आपण सगळ्यांनी न बोलणाऱ्या माणसाला बोलकं करून, न ऐकणाऱ्या माणसांचे शब्द आपण ऐकून घेतलेत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. अधिकच लांबवत नाही, जेवणाची वेळ, तुम्हाला भूक लागली आहे, मलाही भूक लागली आहे. आपल्याला आता सुग्रास जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. सगळ्यांना विनंती आहे, प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद घ्या, विसरून जा मी कोण आहे, माझं पद काय, प्रतिष्ठा काय, व्यापार काय, सोडून द्या. इथं आलोत ना महामंडळाचे म्हणून, समाजाचे म्हणून, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. आमच्या बौलेकर दादांच्या आपल्याला डान्स बघायचा आहे, आमच्या बऱ्याच जणांच्या आपल्याला ऍक्टिव्हिटीज बघायच्या, सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे. म्हणून आज ह्या कार्यक्रमाची सुरुवात आहे. सुरुवातीला व्याख्यानाचं पुष्प या ठिकाणी संपलं, अर्पण केलं असं जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद रामानंदजी. थोड्या वेळासाठी मला असं वाटलं की मी अर्जुन आहे आणि त्यांनी श्रीकृष्णाचं काम केल्यासारखं वाटलं, त्यांनी मला भगवद्गीतेचं ज्ञान दिल्यासारखं वाटलं. रसिकत्व बरवे परतत्व आहे, परतत्व बरं रसिकत्व बरवे परतत्व आहे, परतत्व बरवे रसिकत्व आहे, स्पर्शू जैसा. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ती ज्ञानेश्वरी त्यांनी नेवासाच्या छोट्या गावातून लिहिली. सांगायचं तात्पर्य काय? सांगायचं तात्पर्य हेच आहे की त्यांनी गावातून ज्ञानेश्वरी लिहिली. खऱ्या अर्थानं दुसरा उदाहरण म्हणजे आमच्या महाराजांनी, मी काल कोकणामधून इकडे येत होतो, महाबळेश्वरला येत होतो, 2000 सीसीची माझी गाडी आहे, हॅरियर. मला इतका त्रास झाला ती गाडी चालवत असताना. थोड्या क्षणासाठी मला असं वाटलं की त्या टायमाला गाडीही नव्हती, घोडा होता, पण घोडा चालवत असताना महाराजांना किती असा त्रास झालेला असेल. त्यांनी दिल्लीपासून सुरुवात नाही केली, त्यांनी मुंबईपासून सुरुवात नाही केली, त्यांनी सुरुवात केली रायगडापासून, राजगडापासून. पहिल्यांदा त्यांनी राजगडाला राजधानी मानलं, दुसऱ्यांदा त्यांनी रायगडाला राजधानी मानलं. खऱ्या अर्थानं आमच्या महाराजांचं काम हे देखील अलौकिक आहे. तिसरं उदाहरण म्हणजे मला असं द्यावं असं वाटतं की ते म्हणजे नरहरी महाराजांचं. आमच्या नरहरी महाराजांनी श्रद्धेचं काम केलेलं. श्रद्धा म्हणजे कुणाची श्रद्धा? अहो, विठोबांची श्रद्धा. त्यांनी विठोबांची श्रद्धा सुद्धा आमच्या गावाला विषयांच्या अनुषंगाने बोलत असताना त्यांनी
कुठूनही मुंबईपासून नाही, दिल्लीपासून नाही, पण त्यांनी त्यांच्या श्रद्धेची सुरुवात केली ती म्हणजे पंढरपूर पासून, छोट्याशा गावापासून. सांगायचं तात्पर्य काय आहे? सांगायचं तात्पर्य हेच आहे की आजकालच्या मुलांना मोबाईल मोबाईल म्हणतात, फक्त मोबाईलच त्यांना दिसतो, त्यांना दिसत नाही आमचे आजी आजोबा, त्यांना दिसत नाहीत. मुलांवर खऱ्या अर्थानं आजी आजोबांचे संस्कार हे सगळ्यात महत्वाचे संस्कार आहेत. त्या संस्कारांची आमच्या आजकालच्या पिढीला त्याची गरज आहे. अहो, आजकालची आमच्या मागची पिढी ठरली, आमची पिढी ठरली, आम्ही ऐकू, मागची पिढी आमची ऐकत आहे. समाजातील एकवटण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं सांगायचं तात्पर्य म्हणजे हे की आमची पुढची पिढी ही समाजाला एकवटण्याचं काम ती करेल का? समाजाला आम्हाला त्या पिढीला आम्हाला हे शिकवायचं आहे की आमच्या आजी आजोबांचे संस्कार त्यावर झाले पाहिजेत. त्या आजी आजोबांचे संस्कार हे पिढीवर घडणं म्हणजेच गावाला गाव पण देण्यासारखं आहे. रामानंदजी तपासे यांनी सांगितल्याप्रमाणे अहो, ज्या राजानं महाराष्ट्र घडवला, ज्या महाराजानं महाराष्ट्र घडवला, मला वाटतं त्या महाराजांचा महाराष्ट्र हा महान असला पाहिजे. ज्या महाराजांना आम्हाला श्रद्धा शिकवली, आम्हाला विठ्ठलाची भक्ती शिकवली, मला वाटतं त्या संत श्री नरहरी महाराजांचा महाराष्ट्र महान असला पाहिजे. आणि जी माणसं इथे समाज एकवटण्याची संधी घेत आहेत, ज्या माणसांनी समाज हा एकवटला आहे, त्या माणसांचा हा सोनार समाज खऱ्या अर्थानं महान असला पाहिजे. मी आभार प्रदर्शनासाठी कार्यक्रमाचे उपाध्यक्ष श्री दिवाकरजी पोद्दार यांना बोलवत आहे. तरीही त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांनी त्यांचं आभार प्रदर्शन करावं ही त्यांना नम्र विनंती. श्री दिवाकरजी पोद्दार, उपाध्यक्ष महामंडळ. सर्वांना जय नरहरी. एक दोन शब्द बोलतो आणि मग आभार प्रश्न करतो. आता रामानंद जे बोलले, कुटुंब व्यवस्था आणि घरपणा. पूर्वी काय होतं, एका भावाला ठेच लागलं तर दुसऱ्या भावाला सुद्धा कळ येत होते, असं होत होतं. पण आता काय झालंय, हे मोबाईलमुळं आणि हे काय आताचे मीडिया IT क्षेत्र जे आहे का नाही, हे IT क्षेत्रामुळं नाती पूर्ण तुटलेले आहेत. कुणालाही विचारा, पुण्यातला मुलगा पाहिजे, बेंगलोरमधला मुलगा पाहिजे, तिथं फक्त आम्ही नवरा बायकोच राहणार, आई वडील नको, सासू सासरे नको. मग कसे तुमचे नाती जोडणार? दोघच फ्लॅटमध्ये राहिले, त्यांना काय झालं समोरचे फ्लॅटवाले सुद्धा बघायला येत नाही. खेड्यात तसं होत नाही. समोरच्या घरात जरा जरी काय दंगा झाला तरी सगळी गोळा होतात. हे नातच नको झाले हो. मग काय कसं एकत्र कुटुंब राहणार आणि काय करणार? आणि महत्वाचं म्हणजे एकदा मुलीला लग्न करून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी तेही बोलले, मला फार आवडलं. सासू सासरे असू दे, मुलीचे आई वडील असू दे, त्या मुलीच्या संसारमध्ये कुठलाही ढवळाढवळी करू नये. फोन करा, 10 वेळा करा. खरं तू अशीच वाग, तू तिला बघू नको, असलं सांगण्याचं जास्त झालेत. आणि 2000 सालीतली मुली सुद्धा लगेच लग्न होऊन 2-2, 6-6 महिन्यात सुद्धा घटस्फोटीला गेलेत. दादा, आपल्या समाजातलेच सांगतो मी. पूर्वी किती लोकांच्या मध्ये आपलं कोर्टात केस होते हे तुम्ही सांगा मला. आता मात्र हजारो केस आपल्याच समाजातले व्हायला लागलेत. कशाला पाहिजे कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन? हे आपल्या समाजाला शोभत नाही. आपण विश्व ब्राह्मण आहोत. मी कितीतरी लोकांना सांगतो, काय तर झालं घरातल्या घरातच मिटून घ्या, कुणाला मध्यस्थी घालू नका. मध्यस्थी घालणारे सुद्धा काही लोक त्याच्यात हे करतात आणि जरा पेटून ठेवतात. शक्यतो आपल्या मुलांना संस्कार जे काय द्यायचं आहे ते सगळ्यांना घेऊन, मिळून मिसळून सगळ्यांना घेऊन जाणे हा प्रकार शिकवायला पाहिजे पहिल्यांदा. आणि लहान मुलांना, मॅक्झिमम लहान मुलांना मोबाईल द्यायचं बंद करा. आत्ताच त्या मुलं मोबाईलमधलंच सगळं बघून बघून त्रास करून घेऊन मुलं बाद व्हायला लागले. आपल्या समाजातलं कुठलंही त्यांनी संस्कार पण शिकणार. पूर्वी बघा, कोण तर घरी आले तर आमचे आई वडील ते आम्हाला शिकवलेत. पूर्वी घरी पाहुणे आल्यानंतर सुद्धा एकदा नमस्कार करत होतो आम्ही, आणि जाताना पण नमस्कार करत होतो. आता येऊन बसतात पाहुणे, वरनं मुलगा येतोय किंवा बाहेरनं येतोय, कोण आले काय आले, हे कोण ते कोण, काही कोणी विचार करत नाही.
ते आधी शिकवायला पाहिजे आपल्या मुलांनी. आता काय जास्त वेळ नको, जेवणाचं हे झालंय. नाही 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 नाही. तीन नंतर परत 3 नंतर मोठा कार्यक्रम आहे. आणि बघा कालच्यापासून भवलेकर दादांच्या कार्यक्रमासाठी बऱ्याच सगळीच उत्सुक आहेत हो. कुणाचं नाव कुणा दुसऱ्यांचं आले काय, सगळी बोलले तर भवलेकर दादांचाच विषय आहे. हा. होतं 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 ऐकायचं की नाही नाही. बरोबर किंवा असं आहे तू कसं आहे, त्यामुळे हे विचार हे फक्त बोलून दाखवायचे. समाज सुधारण्याचा प्रयत्न करायचा. समाज सुधारणार का नाही की नवीन मार्ग माहिती आहे. त्यामुळे आपण विचार आपले मांडताना तपासणी आपण चांगले मांडले, तुम्ही पण चांगले मांडलेले आहेत विचार. बरोबर. आज ही पिढीच अशी आहे की चंद्रावर आता वस्ती करून निघालेल्या पिढीला जर डोंगरात आम्ही जर शिकवायला आलो ते मान्य होणार. त्यावेळी चटणी भाकरी दूध भाजी पण आम्ही सुखी होतो. आज 5 स्टारमध्ये चहा घ्यायला जातात आणि 3 स्टारमध्ये जेवायला जातात. आमच्या कोल्हापूर सोना समय आपल्या अशी उदाहरण आहे. पन्हाळ्याला 4 प्यायला जायचं आणि महाबळेश्वरला जेवायला यायचं. संपत्ती असलेली आपल्या सोना समय माणसं आहेत, नाही म्हणत नाही, चांगली गोष्ट आहे. तर तो माणूस असा विचार करत नाही की तपासणी साहेब तुम्ही बोलला की माझं घर गरीबाचं आहे ते माझं घर सुधारावं म्हणून आमच्या आजोबांनी 1890 साली 18 पगड जातीची माणसं घेऊन जे हुपरी गावामध्ये 40 कुंभरा होता. सर्व धर्म समभाव मानून आज हुपरी निर्माण केली. आज हुपरी जगात प्रसिद्ध आहे. आणि आजोबांचं आम्हाला आज मालक तुम्ही म्हणला ना, आम्ही गावात की आम्हाला मालक म्हणतात, ते आम्हाला स्वाभिमान आणि अभिमान आहे. पण गाव सुधारायचा आम्ही प्रयत्न केला. आज समाज जर सुधारला तुम्ही गेला तर तुम्हाला नावं ठेवणार आहेत. तंटामुक्ती काढल्या मी कोल्हापूरमध्ये सगळ्या भानगडी बघितल्या. आम्हालाच योगा सांगतोय माघारी. असं हे विचार आता आपण सोडून देऊन तुम्ही समाज कसा प्रगत होईल हे आपण बघायला पाहिजे. प्रगत म्हणजे कसं आर्थिकदृष्ट्या प्रगत, हा सामाजिक संतुलन बिघडत निघाल्या लक्षात. ठीक आहे. आता आपल्या महामंडळाच्या की आपण सर्वात आमच्या आग्रहाला किंवा आपल्या